आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 2. लेखिका आहेत चंदना थोरात. करताच राजू आणि मंगेश त्या आवाजाच्या दिशेने दीपकच्या मागे भराभर पळू लागले. विजेरीच्या अंधुक प्रकाशात दीपकने वाटेवरती चालताना विजेरीच्या प्रकाशात पाहिले. अजयला ओढून घेऊन जाताना झाडांच्या तुटलेल्या फांद्यावर अजयचे रक्तमांसाचे बारीक बारीक अवशेष तिथे अडकून पडले होते. यावरून दीपकला अंदाज आला की अजयचे खूप हाल करून तो घेऊन गेला आहे. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर 2 मोठ्या दगडांच्या मधोमध अजयचे शव भयंकर अवस्थेत पडले होते. सर्व मित्रांनी जवळ जाऊन अजयला पाहिले. त्यांचे डोके बऱ्याच ठिकाणी आपटल्यामुळे फुटले होते. जखमामुळे रक्ताने चेहरा माखला होता. संजयप्रमाणेच अजयच्याही गळ्याखाली 2 छिद्रे दिसली. पूर्ण शरीरातील रक्त शोषून घेतल्यामुळे त्याचे अवाढव्य शरीर जसे उसातील रस काढून घेतलेल्या चिपाडासारखे सुकले होते. अजयचे कपडे फाटून चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. अजयला घसपटत आणल्यामुळे त्याचे कपडेही चिखलाने माखलेले होते. एका पायातील बूट गायब होता. हातापायातील हाडे मोडल्यामुळे ती वाकडी झाली होती. शरीरावर जागोजागी तीक्ष्ण दातांनी चावा घेतल्याचे निशाण दिसत होते. दीपकचा तर अजयच्या मृत्यूवर दीपकचाच विश्वास बसत नव्हता. भारदस्त अजयचा असा अचानक क्रूरपणे झालेला मृत्यू तिन्ही मित्रांना पचवणे फार कठीण झाले होते. शेवटी नाईलाजाने राजू मंगेशला आणि दीपकला म्हणाला, पुढे जंगलातून बाहेर पडण्यासाठी चालत राहण्याशिवाय पर्याय नाही. तो आपल्यावर नजर ठेवून असल्याची सतत जाणीव होत होती. बरेच अंतर चालल्यानंतर इथेच जरा आराम करू म्हणून मंगेश राजूला विनू लागला. दीपकलाही भीतीमुळे एवढ्या वेळ तहानभूक विसरल्याची जाणीव होऊ लागली. शेजारी वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकताच त्यांना जीव वाचवण्याच्या धावपळीत हरपून गेलेल्या तहान आणि भुकेची जाणीव झाली. त्या पाण्यात तिघांनी चिखलेले माखलेले हातपाय स्वच्छ धुवून नदीचे थंड पाणी पिऊन तहान भागवली. खाण्याचे सामान गाडीतच होते, परंतु गाडी कोणत्या दिशेला होती हे देखील अंधारामुळे समजत नव्हते. थंड पाणी पिल्यामुळे तिघांनाही थोडी तरतरी जाणवू लागली. मंगेश राजूला सांगत होता, आपण या जंगलातून कधी बाहेर पडू असे मला काही वाटत नाही. आपले मरणही त्या राक्षसाच्या हातून आहे याची मला खात्री वाटू लागली आहे. राजूने हातातली पिशवीतला कॅमेरा काढून चालू केला व तो कॅमेऱ्यात बघून बोलू लागला, मी राजू म्हणजे राजीव पवार. आम्ही 5 मित्र सहलीसाठी या जंगलात आलो होतो, पण आता आम्ही सही सलामत घरी पोहोचू किंवा नाही हे माहीत नाही. कारण या जंगलामध्ये आम्ही एका नरपिशाच्याला पाहिले आहे. त्याने आमच्या 2 मित्रांना मारून टाकले आणि आता आम्ही म्हणजे मी, माझा मित्र मंगेश आणि दीपक, असे म्हणत राजूने कॅमेरा मंगेश आणि दीपककडे वळवला. त्यांच्यापासून लपतछपत हे चित्रीकरण करत आहोत. जर हा कॅमेरा तुम्हाला सापडला तर आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करा. असे बोलून राजूने कॅमेरा बंद केला आणि परत पिशवीत ठेवत म्हणाला, हा कॅमेरा आपण एखाद्या सुरक्षित जागेवर अडकवून ठेवू, म्हणजे ज्याला कोणाला हा तो सापडेल तर आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतील. राजूचे बोलणे ऐकण्यात मग्न असताना अचानक उंच झाडावरून त्या नरपिशाच्याने बेसावध दीपकच्या अंगावर उडी मारली. तशी राजू आणि मंगेश कॅमेरासहित तिथून जंगलामध्ये मिळेल त्या वाटेने दूर पळून जाऊ लागले. पळता पळता राजू सारखे मागे दीपककडे पाहत होता. तो हैवान दीपकला अमानुषपणे उचलून दगडा वापटत होता आणि दीपक वेदनेने कळवळत होता. जसे दीपकने प्रतिकार करायचे बंद केले तसे त्याने राजू आणि मंगेशच्या दिशेने गेले होते त्या दिशेकडे वळून रागाने मोठ्याने गर्जना केली. आपली शिकार हातातून गेल्यामुळे तो उंच झाडावर चढून 4ही दिशेने राजू आणि मंगेशला शोधत होता. राजू आणि मंगेशला बऱ्यापैकी त्या ठिकाणापासून लांब आले होते. अतिवेगाने पळाल्यामुळे मंगेशचा श्वास फुलला. तो जोराने श्वास घेऊ लागला. धापा टाकत कमरेवर दोन्ही हात ठेवून थोडा वाकून राजूला विनवणी करत मंगेश म्हणाला, मी आता जास्त पळू शकत नाही, मी इथेच थांबतो, तू दूर निघून जा. पण राजू मंगेशच्या खांद्यावर हात ठेवत बोलू लागला, अरे मी तुझा सच्चा मित्र आहे. संकटात तुला एकट्याला ठेवून पळून जायला मी काय पळपुटा नाही. बोलता बोलता राजूचे लक्ष झाडांच्या वेलीवर एका टोकाला बांधलेल्या लाल कापडाकडे गेले. ते कापड वाऱ्याचे झुळूक येईल तसे हालत होते. हळूहळू राजू पुढे जाऊ लागला. त्याला काही अंतरावर तसेच लाल रंगाचे कापड बांधलेले दिसत होते. त्याने मंगेशला खुणावले, हे पहा, या कापडावरून असे वाटते कोणीतरी रस्ता शोधण्यासाठी लावलेले निशाण आहेत. कधी कधी जंगलात लोक रस्ता चुकू नये म्हणून अशा काही खुणा करून ठेवतात. आपण या निशाणाला बघत बघत पुढे जाऊया. दमलेला मंगेशही आता थोडा शांत झाला होता. इकडे दीपक बेशुद्ध पडल्याचं नाटक करत होता आणि आता पुढे तो हैवान काय करेल याचा अंदाज घेत होता. आपल्या हातातील शिकार निघून गेलेले पाहून ते अभद्र मोठ्याने गुरगुरत उंच झाडावर चढून राजू आणि मंगेश कोणत्या दिशेला गेले असतील त्यांची पाहणी करत होता. रक्तबंबाळ झालेला दीपक हळूहळू हालचाल करण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याला उचलून फेकल्यामुळे शरीरात जागोजागी हाडं तुटल्याची जाणीव होत होती. हालचाल करणे शक्य होत नव्हते. जसे जसे हालचाल करेल तसे त्याला शरीरातील प्रत्येक अवयव वेदना देत होते. दीपक या मरण यातनेतून कायमची सुटण्यासाठी स्वतःच्या मरणाची वाट पाहत निश्चित पडून होता. मनोमन देवाकडे मरणाची याचनाही करीत होता. त्याला राजू आणि मंगेशची काळजी वाटत होती. आयुष्याच्या अंतिम वेळी दीपकला त्याच्या घरातील माणसांची आठवण येऊ लागली.
माझ्या माघारी माझी आई, बायको, मुलांचे काय होईल? माझ्या एका चुकीमुळे माझे मित्र या जगातून निघून गेले. दोघे आहेत, त्यांचेही प्राण माझ्यामुळे संकटात आहेत. माझ्या या चुकीची शिक्षा मला झालीच पाहिजे. अचानक भावनेच्या भरात त्यांच्या तोंडातून मोठ्याने शब्द बाहेर पडले. मीच जबाबदार आहे या सगळ्यांसाठी. याची शिक्षा मला झाली पाहिजेत. ये मलाही मारून टाक. या सगळ्या त्रासातून माझी सुटका कर, ये ना. दीपकच्या ओरडण्याने ते पिशाच्च उंच झाडावरून सरसर खाली आलं आणि ओरडत असलेल्या दीपकच्या पुढ्यात येऊन तोंड वेडेवाकडे करत गुरगुरत मोठ्याने गर्जना करत त्याने दीपकच्या गळ्यावर पालथा पडून आपले तीक्ष्ण सुळे दीपकच्या मानेमध्ये घुसवले. ते दीपकचे रक्त शोषून घेऊ लागले. दीपक शांत पडून होता. तडफडत मरणाची वाट पाहत बसण्यापेक्षा आलेल्या मरणाचे स्वागत करीत दीपकने शांतपणे डोळे मिटून समाधानाने आपले शेवटचे श्वास सोडले. दीपकच्या शरीरातून रक्त शोषून घेऊन त्याने दीपकचे निर्जीव शरीर जोराने लांब भिरकावले व कांठाळ्या बसतील अशा मोठ्या आवाजात गर्जना केली. लाल कपड्याचा पाठलाग करत काही नागमोडी वळणे घेत तर कधी चढ तर कधी उतार पार करत लाल कपड्याचा मागोवा घेत मंगेश आणि राजू एका ठिकाणी पोहोचले. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ते उभे होते. तेथील वातावरण मंगेशला व राजूला प्रसन्न व सुरक्षित वाटत होते. ते वडाच्या झाडाला पारंब्याच्या बऱ्याच लहान मोठ्या घंटा बांधलेल्या होत्या. ते एका जंगलातले झाडाखाली असलेले पाषाणरूपी मंदिर होते. 3 दगडांच्या वर एक भला मोठा अवाढव्य असा विशालकाय दगड होता. आश्चर्य म्हणजे त्या दगडावर बारीक बारीक गवत उगवलेले होते. हा चमत्कार होता. आश्चर्य, दगडावर हिरवे गवत उगवलेले होते. आजूबाजूला जमीन फक्त लाल माती होती. ते गवत वगैरे काहीच नव्हते, पण या मोठ्या दगडावर ते गवत उगवलेले होते. ते पाहून या दोघांना नवलच वाटत होते. त्या मोठ्या दगडाच्या समोर मातीच्या आणि धातूपासून बनवलेल्या निरनिराळ्या आकाराच्या दीपमाळा, समई, दिवे मांडलेले दिसत होते. एका झाडाला बऱ्याच पितळी वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या घंटाही बांधलेल्या दिसत होत्या. तसेच लाल पिवळे धागेही त्या झाडाला बांधलेले दिसत होते. असे वाटत होते की प्राचीन काळापासून त्या दगडाला देव मानून पूजलेले असावे. तसेच तिथे ठेवलेले असंख्य मातीचे दिवे आणि धातूचे दिवे म्हणजेच कोणीतरी नवस पूर्ण झालेल्याचे प्रतीक म्हणून अर्पण केलेले आहे. जवळजवळ 60-70 दिवे, समयी उभ्या लहान मोठ्या घंटा तिथे असलेल्या दिसत होत्या. राजू मंगेशला म्हणाला, मला वाटते आपण एखाद्या पवित्र जागेवरती आलो आहोत, म्हणूनच असे प्रसन्न भासत आहे. आपल्याला आता काही भीती नाही, आपण इथेच थांबूया. आणि मंगेश, तुला आठवते आहे का, दीपकने सांगितले होते त्या अमानुष राक्षसाची ताकद फक्त रात्रीची आहे. त्यामुळे आपण आता इथे सकाळची वाट पाहत बसूया. हे जे पाषाणरूपी मंदिर आहे, इथेच आपण सुरक्षित आहोत. घड्याळात पाहत राजू म्हणाला, आता 4 वाजले आहेत. अजून थोडाच वेळ आपण प्रतीक्षा करूया. पहाट होताच आपली सुटका होईल या जंगलातून. मंगेशने फक्त मान हलवून राजूच्या बोलण्याला दुजोरा दिला. मंगेश हे राजूच्या बोलण्याने आता निश्चिंत झाला होता. त्या मंदिराच्या समोरच ते दोघे देवाचे नाव घेत बसून होते. दूरवरून त्या पिशाच्याच्या ओरडण्याचे आवाज येत होते, पण ते यांच्यापासून फार लांब होते. ते दोघेही देवाचा धावा करत तेथेच बसून राहिले. हळूहळू मंगेश थकव्यामुळे झोपी जाऊ लागला आणि तो तिथेच आडवा झाला. पण राजूची मात्र काळजीमुळे डोळे झाकले जात नव्हते. कॅमेऱ्याच्या पिशवीला कवटाळून धरत तो आपल्या मित्रांच्या आठवणीत रमला होता. पण त्याची नजर इकडे तिकडे झाडावरती भटकत होती. एक प्रकारे तो मंगेशचे संरक्षण करत होता, कारण त्याने मंगेशच्या सुरक्षिततेचा शब्द त्याच्या आईला देऊन मंगेशला सहलीसाठी आणले होते. त्यामुळे राजूला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पण मंगेशला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्याची होती. त्या काळजीने राजू आजूबाजूला पाहत पाळत ठेवून बसला होता. त्या जागेचा महिमा म्हणून की काय नरपिशाच तिथे पोहोचू शकत नव्हता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव राजूला तरी भासत नव्हती. सुरक्षिततेची भावना मनात येऊन सकारात्मकता विचार राजू करू लागला. अचानक झालेल्या आवाजाने राजूने डोळे उघडले. सूर्याच्या किरणांचे कवडसे झाडांच्या पानांच्या सावलीतून चेहऱ्यावर पडत होते. कुठे कुठे धुक्यांची चादर पसरलेली होती. अचानक राजूला जाणीव झाली की थकव्यामुळे त्याचीही झोप लागली होती. त्याने राजूला निवांत झोपलेले पाहिले आणि आपल्या जवळपास कॅमेरा असलेला चाचपून पाहिला. तो सुरक्षित प्लास्टिक पिशवी जवळ असल्याची खात्री होताच त्याने आजूबाजूला पाहिले. 1-2 आदिवासींची लहान मुले खेळत होती. राजूला उठलेले बघून ती एकदम गप्प उभी राहिली. 2-4 माणसे त्या पाषाणरूपी देवाची पूजा करत होती. ती माणसे म्हणजे आदिवासी पाड्यातील लोकच होती. पूजा होताच त्यांनी आपल्या हातात असलेले शंख वाजवून आणि घंटानाद करून त्या देवरूपी पाषाणासमोर थाळीतील फळांचा प्रसाद व रंगीत फुले ठेवून जमिनीवर पालते पडून देवाला साष्टांग नमस्कार घातला. राजूने मंगेशला हलवून जागे केले. तसे मंगेशही डोळे चोळत तिकडे पाहू लागला. आदिवासी लोकांना पाहूनही त्यांना आश्चर्य वाटले. आपण जिवंत असल्याचा आनंदही झाला. मंगेशला आणि राजूला झोपेतून जागे झालेलं बघून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. राजूने हात जोडून जंगलात आल्यापासून त्यांच्या मित्राची बाबतीत जे घडले ते सांगू लागला. त्याचे बोलणे ती व्यक्ती ऐकून घेण्याचा प्रयत्न करत होती. राजूच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून राजूचे बोलणे थांबवताच त्या आदिवासी मानवाने सांकेतिक भाषेमध्ये हातवारे करीत आपल्यासोबत चालण्याचा इशारा केला.
त्या 4 आदिवासी माणसांच्या बरोबर त्यांची लहान 2 मुले चालत होती आणि त्यांच्या मागून मंगेश आणि राजू आपल्या हातातील कॅमेरा सांभाळत चालत होते. काही अंतर चालल्यानंतर मंगेश आणि राजू सुखरूपपणे जंगलाच्या बाहेर आले होते. त्यांना आदिवासी लोकांची घरे दिसू लागताच मंगेशने राजूला आनंदाने मिठीच मारली. जंगलातून सुखरूप बाहेर पडल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. राजूलाही आपण जिवंत असल्याचा आनंद होताच, पण त्यापेक्षा आपले मित्र गमावल्याचे दुःखही होते. मित्रांची आठवण होताच राजूने कॅमेऱ्याशी आपली छातीशी कवटाळला. आदिवासी लोकांची भाषा त्याला समजत नव्हती, पण जंगलात जाताच त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असलेली काळजी, आता जंगलातून आपण सुरक्षित बाहेर आल्याचा आनंद त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आदिवासी लोकांनी त्या दोघांनाही खाण्यासाठी काही फळं दिली. त्यांच्या मदतीसाठी राजू आणि मंगेशने त्यांचे आभार मानले. राजूने त्यांना सांगितले, जंगलातून बाहेर पडण्यासाठी त्या जंगलात असलेल्या 500 रुपये देवानेच आम्हाला मदत केली. बहुतेक त्या जंगलाचे संरक्षण करण्याचे काम ते जागृत देवस्थान करत आहे, असे बोलून दाखवले. जरी राजूची भाषा समजत नसली तरी चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न ते आदिवासी करत होते. जंगलात जाताना गाडीतून गेलेले 5 पैकी 2 जण परतले. ते पाहून त्या आदिवासींनी राजू काय बोलत असेल याची कल्पना आली होती. राजूने हात जोडताच त्या लोकांनाही गुडघ्यावर बसून मान खाली करून राजू आणि मंगेशला अभिवादन केले. इतक्यात मंगेशचा फोन वाजू लागला. फोन खिशातून बाहेर काढून कानाला लावताच मंगेशची आई पलीकडून बोलत होती. मंगेशच्या डोळ्यात पाणी आले व तो गदगदल्या आवाजाने, आम्ही रात्रीपर्यंत परत येत आहे, एवढेच बोलून त्याने फोन ठेवून दिला. आदिवासींचा निरोप घेऊन राजू आणि मंगेश शहराच्या दिशेने गाडी पकडण्यासाठी हायवेवर पोहोचले होते. काही दिवसानंतर जंगलामध्ये कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. निरनिराळे पक्षी पाहून माधवी छायाला आवाज देत होती, ऐक ना, किती सुंदर पक्षी आहेत बघ ना, आपण फोटो काढूया त्यांचे. अस्मिता आणि रेवा रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून वेड्यासारखे त्यांना पकडण्यासाठी फुलपाखरांच्या मागे धावत होत्या. देवेंद्र आणि सुमित पाण्यामध्ये मस्ती करण्यात दंग होते. मस्ती करता करता मध्येच मुलींना सुद्धा पाण्यामध्ये उतरण्यासाठी आवर्जून बोलत होते. रवीने सगळ्यांना आठवण करून दिली, रात्र होणार आहे, सगळ्यांनी जेवणाची तयारी करा, लाकडी जमा करा शेकोटीसाठी. महेश, तू तरी मला मदत करणार, राहण्यासाठी छावणी उभी करायची आहे. बघा, मला कुणीच मदत करत नाही. रात्री मुलांसाठी वेगळी छावणी व मुलींसाठी वेगळी छावणी तयार करण्यात आली. सर्व मुले जेवण उरकून गप्पा गोष्टी करण्यासाठी शेकोटीच्या आजूबाजूने बसली होती. मुलामुलींची अंताक्षरी सुरू झाली. वेळ कसा निघून गेला काही कळलेच नाही. आता मुलींना घाबरवण्यासाठी सुमित बोलू लागला, कुणीतरी भूताच्या गोष्टी सांगा ना, या अशा अंधाराच्या वेळी मज्जा येईल ऐकायला. आणि त्याचवेळी भयानक शांततेला चिरत एक कांठाळ्या बसतील अशी मोठी गर्जना त्यांना ऐकू आली. सर्व मुली रडू लागल्या. सर्व मुले घाबरून एकमेकांकडे पाहू लागली. तो आवाज अगदी जवळून आला होता. तेवढ्याच झाडाच्या उंच फांदीवरून कुणीतरी बसून गुरगुरत होते आणि आपल्या लाल डोळ्यांनी एक शिकार शोधत रोखून पाहत होते. चंद्राच्या प्रकाशात उंच झाडाच्या फांदीवर बसलेल्या नरपिशाच्याकडे सर्वांचे लक्ष जाताच तो सर्व भीतीने जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोपर्यंत वाऱ्याच्या वेगाने तो झाडावरून खाली आला. शेकोटीच्या प्रकाशात त्याचा अवतार भयंकर दिसत होता. एक एक करून देवेंद्र आणि सुमितला त्याने उचलून फेकले. हे सर्व पाहून माधवी चक्कर येऊन कोसळली. एक एक विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला. सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. जंगल किंकाळ्यांनी भरून गेले होते. कोणत्याही सुरक्षिततेचा बंदोबस्त नसल्यामुळे प्रत्येकाला आपला जीव गमवावा लागला होता. हळूहळू अचानक सगळीकडे शांतता पसरली.